नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रगती नागरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण वर्ग 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 15 बालसभा हा पाठ आज आपण इथे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बालसभा आता जे शीर्षक या पाठाला दिलेले या पाठावरून शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलं असेल, बालसभा म्हणजे तुमच्याच वयोगटातील विद्यार्थ्यांनी मुलांनी ही शाळेमध्ये बालसभा संपन्न केलेली आहे. शिक्षकांच्या मदतीने, मित्रमैत्रिणींच्या मदतीने, मावशींच्या मदतीने, यांच्या सर्वांच्या मदतीने ही बालसभा आयोजित केली होती आणि संपन्नही चांगल्या प्रकारे झालेली आहे. आज कशा प्रकारे ती संपन्न झाली ते आज आपण या पाठामध्ये इथे बघणार आहोत. बालसभा घ्यायची, आता कोरोना काळ चालू आहे त्याच्यामुळे आपली शाळा तर बंदच आहे, पण गेल्या वर्षीपर्यंत आपण शाळेत जात होतो तेव्हा विविध कार्यक्रमाचे आयोजन नियोजन हे शाळेमध्ये केले जात होते. तेव्हा आपण बघत होतो एखादे पाहुणे मान्यवर सन्माननीय व्यक्ती येत होते, त्यांचा परिचय, त्यांचं स्वागत, त्यांचं मनोगत, त्याचप्रमाणे जो कार्यक्रम सादर केला जात होता त्या कार्यक्रमाचे स्वरूप वगैरे. तर अशा प्रकारे एक प्रकारे कार्यक्रम तिथे स्टेजवर म्हणा एखाद्या ग्राउंडवर म्हणा आयोजित केला जात होता. तर तुमच्याच वयोगटातील विद्यार्थ्यांनी जी पाळंदूर शाळा आहे त्या पाळंदूर शाळेतल्या 6वीच्या वर्गाने बालसभा कशा प्रकारे संपन्न केली एक निमित्त होतं. निमित्त म्हणजे एखादं आपण शाळेतली पुण्यतिथी, जयंती, विविध प्रकारचे सण हे आपण साजरे करत असतो. मग त्याच्यासाठी आपल्याला सूत्रसंचालन येतं, आभार प्रदर्शन, ह्या सर्व स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक विद्यार्थ्याला काय करत असतो, कामे वाटून देत असतो. विद्यार्थी देखील सुद्धा सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन करू शकतात. जसं शिक्षक करतात तसं शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात की तुला उद्या किंवा 2 दिवसांनी जो कार्यक्रम राहणार आहे त्याचं सूत्रसंचालन तुला करायचं आहे. मी सूत्रसंचालन फार तर तुझी तू कल्पकता वापर, मी त्याच्यामध्ये थोडेसे बदल वगैरे करून तू सूत्रसंचालनाची तयारी करायची आहे. बरोबर आहे. तर आजच्या या पाठामध्ये ही जी बालसभा घेतलेली आहे ती पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे शिक्षकांच्या मदतीने. आणि शिक्षकांनी काय केलेलं आहे, आवडीचे काम विद्यार्थ्यांना वाटून दिलेले आहे आणि विद्यार्थ्यांना पण आवडीचे काम मिळाल्यामुळे काय झालंय, खूप कामामध्ये त्यांना उत्साह आलाय. त्यांना जे पाहिजे होतं काम ते त्यांना मिळाल्यामुळे त्या शिक्षकांना त्यांनी ते कामं दिल्यामुळे त्यांनाही ते काम करण्यात काय झालं, उत्साह निर्माण झालाय. मग आता ही जी बालसभा संपन्न झाली, मग आता याच्यात 5वीतले विद्यार्थी पण आहेत, 6वीतले विद्यार्थी पण आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काय केलेली ही बालसभा संपन्न केलेली आहे. आणि प्रत्येकजण त्यामध्ये आपले आपले स्वतःचे विचार मांडत असतात. त्याच्यानंतर अध्यक्षस्थान त्याच शाळेतील त्याच वर्गातील 6वीच्या वर्गातील मुलांना दिलेले, मुलांना अध्यक्षस्थान भूषवत आहे. मग पुन्हा त्याचे मत सांगत आहे. जे हे थोर विचारवंत आहे, जे थोर आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी कोणकोणते समाजकार्य केलेले आहे, समाजात कशा प्रकारे बदल घडून आणला त्यांच्याबद्दल प्रत्येक विद्यार्थी काय करत आहे माईकसमोर माहिती सांगत आहे. आणि त्याच्यानंतर जे शेवटी जेव्हा शेवट झालेला आहे कार्यक्रमाचा तेव्हा म्हणता असं म्हटलेलं आहे की कुणाल यांनी जेव्हा अध्यक्षस्थान स्वीकारलं तेव्हा तो म्हणतोय की कवी विंदा करंदीकर असे म्हटलेले की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे काय हात घ्यावे. अशा प्रकारे एक जी कवी विंदा करंदीकर आहे, मराठीतील एक प्रमुख कवी आहेत, गोविंद विनायक करंदीकर आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. तर त्यांच्याबद्दल एक त्यांचा दृष्टांत इथे दाखवलेला आहे कुणाल यांनी. थोडक्यात मी तुम्हाला पाठाचा सारांश जो आहे तो थोडक्यात मी तुमच्यासमोर कथन केलेला आहे, सांगितलेलं आहे की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे बालसभा घेतली आणि ती नियोजनबद्ध कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे आणि त्याचं कशा प्रकारे संपन्न झाला आणि कशा प्रकारे घेतली गेली ते हे या पाठामध्ये आपल्या सर्वांच्या काय केले समोर आणलेले आहे. आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया. बघा, बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी
मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे काय केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. बघा, विद्यार्थ्यांनी सुद्धा बालसभा म्हणजे एक प्रकारे जी मीटिंग हा प्रकार जो असतो बालसभा, तर ह्या पाठातून हा जो पाठ वर्ग 6वीला टाकलेला आहे, तर या पाठातून आपल्याला ते सांगतायत की विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचं स्वरूप, नियोजन, आयोजन कसं प्रकारे करता येईल, त्यांना जी याबाबत विद्यार्थ्यांना सुद्धा कल्पना पाहिजे की अशा प्रकारे जर आपल्या एखाद्या शिक्षकाने आपल्यावर जर जबाबदारी टाकली आणि ती आपण योग्य प्रकारे कशी पार पडू. आपण शिक्षकांची तर मदत घेणारच आहोत यात शंका नाही, पण ते सुद्धा आपल्याला शिक्षकांची मदत घेऊन सुद्धा आपल्याला तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडता आला पाहिजे. तर याचं मार्गदर्शन मिळावे यासाठी हा पाठाचं इथं काय केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. बघा, पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा इथं काय झालेली आहे, संपन्न झालेली आहे. संपन्न झाली म्हणजे एखादं कार्य काय केलेलं आहे, पार पडणे. संपन्न होणे म्हणजे काय, कार्य पार पाडणे. वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झाला होता, कामामध्ये त्यांच्यात उत्साह निर्माण झाला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. मग आता कशी पार पडली ही बालसभा हे आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत. बघा, जिल्हा परिषद शाळा दिसते आपल्याला इथे, समोर स्टेज दिसतोय. स्टेजवर मान्यवर पण बसलेले आहेत, शिक्षक बसलेले आहेत. त्याच्यानंतर अध्यक्षस्थान कुणाला दिल्यामुळे पुढे आपण ते अभ्यास करत अध्यक्षस्थान कुणाला दिले म्हणून कुणाला दिलं, कुणालाही आपल्याला तिथे रंगमंचावर दिसतोय, व्यासपीठावर, आणि खाली आपल्याला ग्राउंडवर काय करतायत विद्यार्थी दिसतात. बघा, तर पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची काय झाली बालसभा तिथं संपन्न झालेली. संपन्न होणे म्हणजे काय, ते एखादे कार्य आपण हाती घेतलेलं आहे, ते कार्य काय करणे, कार्य पार पाडणे. संपन्न होणे हा एक वाक्यप्रचार आहे, त्याचा अर्थ काय, की कार्य पार पडणे. आणि मग वर्ग शिक्षकांनी काय केले, मुलांना कामं वाटून दिली. तुला आभार प्रदर्शन, तुला महात्मा गांधींबद्दल तुला थोडेसे विचार मांडायचे, त्यांचे कोणाला आंबेडकर यांच्याबद्दल विचार मांडायचे, त्याच्यानंतर कोणाला सूत्रसंचालन करायचे, कोणाला माहिती सांगायची. अशा प्रकारे काय केलं होतं, वर्ग शिक्षकांनी काय केलं होते, विद्यार्थ्यांना कामे वाटून दिली होती. आणि आवडीचे काम मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा काय झालं होतं, त्यांच्या कामामध्ये काय झालं, त्यावर उत्साह निर्माण झाला होता. कारण आवडीचे काम भेटले होते, त्याच्यामुळे ते अधिक उत्साहाने आणि जोमाने काम करत होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली भूमिका व्यवस्थित पार पडली आणि त्यामुळे नियोजनबद्ध ही जेव्हा संपन्न झाली, तर सगळ्या शाळेने काय केलंय, त्यांचं कौतुक केलेलं आहे. चला बघूया. आता 6वीच्या वर्गातील जी नीता आहे, तर नीता आपल्याला थोडक्यात काय करते की हा जी बालसभा आहे, या बालसभेचं स्वरूप काय आहे, ही बालसभा कशासाठी आयोजित केलेली आहे, तिचं काय नियोजन काय आहे, तर नीता आपल्याला सांगते आहे. नीता म्हणते 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन याचा अर्थ मृत्यूदिन. या निमित्ताने ही बालसभा काय केलेली आहे, आयोजित केलेली आहे. आणि या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे, ही जी बालसभा आता संपन्न होते याचं नियोजन कोणाकडे आहे, तर 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल या सभेचे काय करायचे, बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने, म्हणजे कुठल्या वर्गाच्या वतीने, तर 6वीच्या वर्गाच्या वतीने काय करते, त्याला विनंती करते. वतीने या शब्दार्थाचा अर्थ काय होतो, तर्फे. वतीने या शब्दार्थाचा अर्थ काय होतो, तर्फे. म्हणजे मी विद्यार्थिनी आहे आणि 6वीच्या वर्गाच्या वतीने मी काय करते, त्याला विनंती करते आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानपन्न होणे. स्थानपन्न होणे हा एक प्रकारचा काय आहे, वाक्यप्रचार आहे. स्थानपन्न होणे म्हणजे खुर्चीवर बसणे. स्थानपन्न होणे म्हणजे खुर्चीवर बसणे. आपण बघतो की शाळेत जेव्हा एखादा कार्यक्रम पार पाडला जातो, तेव्हा जो सूत्रसंचालन करणारा व्यक्ती जो असतो, तो सूत्रसंचालन करणारा व्यक्ती, पाहुणे आलेले असतात, पाहुणे बसलेले देखील असतात, पण आपण त्यांना काय करत असतो, विनंती करत असतो की आदरणीय व्यासपीठ यांनी आपले अध्यक्षस्थान किंवा स्थानपन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. अर्थात याचा अर्थ काय होतो की खुर्चीवर बसणे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. समजा कारण ही बालसभा जी आयोजन केलेलं आहे 6वीच्या विद्यार्थ्यांनी, ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेली आहे. मग दोघांचे जी प्रतिमा फोटो आपल्याला दिसत आहेत रंगमंचावर, दोघांचेही फोटो दिसत आहेत आपल्याला. मग नीता काय म्हणते पाहुण्यांना की त्यांनी काय करायचं आहे, प्रतिमेस पुष्पहार काय करायचा आहे, अर्पण करायचा आहे. प्रतिमा म्हणजे काय, प्रतिमा म्हणजे फोटो. प्रतिमा या शब्दाचा अर्थ काय होतो, फोटो. आता तन्वी, नीतानी एक प्रकारचं म्हणजे प्रास्ताविक सांगितलं की हा कार्यक्रम, ही बालसभा ही कशासाठी आयोजित केलेली आहे. आता तन्वी, या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे, म्हणजे कोण, तन्वी करणार आहे. आता आपण या थोर व्यक्तींचे विचार, यांचं कार्य आणि त्यांच्या जीवनामध्ये काय काय प्रसंग घडलेले आहेत, तर हे आपल्याला इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर हा आपल्या समोर आता विचार मांडणार आहे. बघा आता अनवर काय सांगते. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल सांगणार आहे. सर्वांना माहिती आहे की महात्मा फुले यांनी समाजासाठी किती कार्य केलेलं आहे. आपल्या बायकोला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून जे आज जी स्त्री चूल आणि मूल हेच फक्त सांभाळत नाही आहे, तर आज आकाशाला एक प्रकारचं म्हणजे आज ज्या महिला आहेत ह्या पायलट म्हणजे विमान देखील चालवत आहेत. तर हे कोणामुळे घडतंय की जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले झाले, सावित्रीबाई फुले झाले, यांनी शिक्षणाचा काय केलं, हक्क जेव्हा स्त्रीला दिला, तेव्हा स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने काय करते, कार्य करते. आपण ते पुढे बघणारच आहोत. तर आता अनवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात खूप कष्ट करावे लागले. अतोनात याचा अर्थ काय, खूप कष्ट करणे. अतोनात कष्ट करणे म्हणजे खूप कष्ट करणे. अतोनातचा अर्थ होतो खूप. तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही. बघा, मुलींसाठी शाळाचं मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं, जेव्हा अनवर आपले विचार मांडणार होता त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आजची जी स्त्री आहे ती आज पुरुषांच्या बरोबरीने काय करते, कार्य करत आहे आणि त्यांच्याहीपेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. मग हे कोणामुळे घडलं, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच घडलेलं आहे. त्यांनी स्त्रीला शिक्षणाचा जो हक्क आहे हा यांनी मिळवून दिलेला आहे. तर मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट करावे लागले, खूप कष्ट करावे लागले, पण तरीही ते डगमगले नाही. डगमगणे म्हणजे न घाबरणे. डगमगणे म्हणजे काय, न घाबरणे. डगमगणे न घाबरणे म्हणजे त्यांना समाजाकडनं खूप त्रास सहन करावा लागत होता की हे काय, कोणतं कार्य चालू आहे आणि काय स्त्रियांना श्री शिक्षणाचा हक्क देत आहेत, काय एवढं काय करतात. जे उच्च जे आता तुम्हाला माहिती आहे दलित समाज होते, महात्मा ज्योतिबा फुले दलित समाजाचे होते आणि जे उच्च प्रतीचे जो समाज होता तो यांना नाव ठेवत होता. मग सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर म्हणजे अक्षरशः शेणाचे गोळे, दगड वगैरे इतका त्रास त्यांना सहन करावा लागला. तुम्हाला माहिती आहे की पहिल्या मुख्याध्यापिका ह्या सावित्रीबाई फुले याच होत्या म्हणून. मग ते डगमगले नाही, ते घाबरले नाही. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. बघा, त्यांनी प्रयत्न केले म्हणून आज स्त्री शिक्षणाचा हक्क सर्वांना प्राप्त झालेला आहे. त्यांनी काय केलं, सर्वांना काय केलेलं आहे, दरवाजे खुले करून दिले. म्हणजे काय केले, एक प्रकारचे प्रवेश दिले. दरवाजे खुले झाले आहेत म्हणजे त्यांनी काय केले, प्रवेश दिलेला आहे. दरवाजे खुले करणे म्हणजे काय, तर प्रवेश देणे. हे कोणी केलं, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने काय केले, स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले, प्रवेश करून दिलेला आहे. आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावते. बघा, आता स्त्री राष्ट्रपती झालेल्या आहेत, मुख्यमंत्री. मग याच्यामुळे काय होते, आपल्या देशाचा काय होतं, विकास होते. देश आपला काय होतोय, विकास संपन्न होतोय. हातभार लावते म्हणजे एक प्रकारे काय करते, मदतच करत आहेत ना. अशा या महात्माला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. तर असे हे जे महात्मा, जे थोर व्यक्ती आहेत त्यांना मी काय करतो, वंदन करतो. अभिवादन करणे म्हणजे काय, तर वंदन करणे, अभिवादन करणे.
वंदन करणे. या या व्यक्ती आहेत, या थोर व्यक्तींबद्दल कितीही बोललं तरी कमीच राहणार आहे. पण थोडक्यात अनवरने आपले विचार इथे मांडलेले आहेत. त्याच्यानंतर तन्वी म्हणते धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले काय करणार आहे, विचार मांडणार आहे. बघा निलोफर, आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी आज तुम्हाला सांगणार आहे, काही माहिती सांगणार, त्यांचे विचार, त्यांचे कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव तुम्हाला सर्वांना माहिती, भीमराव रामजी आंबेडकर. यांचे वडील व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. व्यासंगी म्हणजे काय, तर व्यासंगी म्हणजे अभ्यासू. व्यासंगी या शब्दाचा अर्थ काय होतो, अभ्यासू. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे शिक्षणाविषयी आस्था होती, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण होती. आस्था म्हणजे काय, आस्था म्हणजे आवड. आस्था या शब्दाचा अर्थ काय होतो, आवड. अभ्यासू होते, आवड होती, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी काय केले, प्रोत्साहन दिले. प्रोत्साहन देणे म्हणजे काय, उत्तेजन देणे. प्रोत्साहन देणे हा एक वाक्यप्रचार आहे, त्याचा अर्थ काय होतो, उत्तेजन देणे. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, खूप कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे, म्हणजे नीट बारकाईने पाहायचे की बाबासाहेब कसा अभ्यास करतोय, म्हणजे एक प्रकारचा त्याचा जो अभ्यास, त्याचं जे जीवन कार्य वगैरे काय होतं तर त्याच्यावर त्यांचं वडिलांचं बारीक लक्ष होतं, म्हणजेच नीट बारकाईने ते पाहत होते. वडिलांचा विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. आता वडिलांच्या विचारांचा पगडा म्हणजे विचारांचा प्रभाव हा काय होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात जवळचे मित्र म्हणजे कोण होते, पुस्तक होते. ते पुस्तकात इतके रमायचे की इतके रमून जायचे, खूपच रमायचे. आणि ते रमल्यानंतर ते वाचण्यामुळे त्यांना काय झालं होतं, मनन चिंतन करण्याची सवय झाली. कुठलाही एखादा आपण पाठ वाचतोय तर त्या पाठाचं आपण मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. या पाठामध्ये काय दिलेलं आहे, या पाठातून आपल्याला काय बोध होतोय, काय धडा मिळतोय आपल्याला, याचं आपण काय केलं पाहिजे, चिंतन आणि मनन केलं पाहिजे. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान, अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले होते. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुशाग्र बुद्धिमत्ता, यांची बुद्धिमत्ता सुद्धा खूप हुशार, म्हणजे खूपच हुशार होते. कुशाग्र बुद्धिमत्ता होती, ज्ञान तर खूपच होतं, उत्तुंग ज्ञान होतं आणि अखंड वाचन करायचे, कारण पुस्तक हे त्यांचे मित्रच होते. आणि त्यामुळे ते काय झाले, आपल्या भारतीय राज्यघटनेचे काय झाले, शिल्पकार झाले. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वतंत्र भारताचं काय केलेले, संविधान मांडलेले आहे त्यांनी, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे काय म्हटले जाते, शिल्पकार म्हटले जाते. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते, असे निलोफर सांगते. जय हिंद. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांनी समाजासाठी, देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपलं म्हणजे शरीराची झीज केलेली आहे, त्यांच्याबद्दल आपण कितीही बोललं तरी कमीच राहणार आहे. पुढे तर मी म्हणते धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतल्या गुरुप्रीतला आपले विचार मांडायला सांगणार आहे. आता गुरुप्रीत आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो. महान असे कार्य केल्यामुळे आपण त्यांना महात्मा म्हणतो, कारण त्यांनी काय केलेलं आहे, समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केलेलं आहे. महात्मा कोणाला म्हटले जाते की ज्यांनी देशासाठी, समाजासाठी काय केलेलं आहे, आपल्या स्वतःचा विचार न करून ते झटले आहेत, त्यांनी अपार कष्ट सहन केलेले आहेत, त्यांना महात्मा असे म्हटले जाते. तर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी आणि देशासाठी खूप असं काय केलं, प्रचंड मोठं असं कार्य पार पाडलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे मग, सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाचा अर्थ काय आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय एक स्थापलेली संस्था आहे ही सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापलेली ही एक संस्था आहे. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. विधवा म्हणजे जिचा पती हयात नाही आहे किंवा विधवा असे म्हटले जाते, त्या विधवा जी स्त्री आहे तिने परत दुसरं लग्न करायचं, त्याला प्रोत्साहन दिले. तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा सतीची प्रथा होती, जेव्हा पती मरण पावले तर त्या चितेमध्येच ती स्त्री उडी मारत होती. तर विधवा विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. अनाथालय काढली. अनाथ म्हणजे तिथं ज्यांना कोणीच नसेल तिथे ती व्यक्ती जाऊन राहत असते, ते अनाथालय. सर्वांनी शिकावे या तळमळीने त्यांनी अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद आणि सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. मिलिंद कॉलेज हे औरंगाबादला आहे आणि सिद्धार्थ कॉलेज हे मुंबईला आहे.
वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. वसतिगृह म्हणजे जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा परजिल्ह्यात असतील, त्यांचे तिथे नातेवाईक वगैरे कोणी नाही आहेत, मग त्यांची राहण्याची सोय कुठे होणार, त्यासाठी त्यांनी काय केले, वसतिगृह निर्माण केले. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी काय दिला, संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ म्हणजे काय की सागरामध्ये किंवा आकाशामध्ये आपल्याला जे वाहनं असतात सागरातील आणि आकाशातील, त्या वाहनांना दिशा दाखवणारा एक असा प्रकाशी खांब असतो, तर त्याला दीपस्तंभ असे म्हणतात. आणि ही उपमा ह्या दोघांना गुरुप्रीतने दिलेली आहे. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून मी काय करतोय, माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. त्याच्यानंतर तन्वी म्हणते, धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते. आता सर्वात शेवटी कोण येत असतात, अध्यक्ष येत असतात. अध्यक्ष म्हणतात की मित्रांनो, कुणाला म्हणतो की मला तुम्ही अध्यक्षपद दिल्याबद्दल मी काय करतोय, तुमचं धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले आणि आता आपल्याला या थोर 2 व्यक्तींची माहिती देखील, त्यांच्या कार्याची, विचारांची माहिती मिळली. मग तेव्हा कुणाला असं म्हणतोय, कवी विंदा करंदीकर म्हणजे मराठीतील एक प्रमुख कवी आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, गोविंद विनायक करंदीकर हे त्यांचं संपूर्ण नाव आहे. ते म्हणतायत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. बघा, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस काय, देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण कार्याची, विचारांची आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती ऐकत आलो, त्यांचे विचार ऐकत आलो. मग त्यांच्या विचारांचा पगडा आपल्यावरही पडायला पाहिजे. आपणही त्यांच्यासारखं काहीतरी ह्या समाजाचं देणे लागत आहे. तर आपलं काहीतरी एक जबाबदारी राहते की त्यांनी जसं समाजासाठी काहीतरी केलं आहे, त्याच्यामुळे आपणही चांगलं शिकून मोठे होऊन आपणही काहीतरी समाजासाठी कार्य केलं पाहिजे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने, सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची जी गंगा आहे ती घरोघरी पोहोचण्याचा संकल्प करूया. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, शिक्षणाचा प्रसार जो आहे हा प्रत्येक घरी आपल्याला काय करायचा आहे, पोहोचवायचा आहे. आणि परिसरातील एकही विद्यार्थी आपल्याला शाळाबाह्य राहणार नाही, सर्व विद्यार्थी आपल्याला शाळेतच दिसणार आहे, असा संकल्प, असा प्रयत्न करायचा आहे. आणि एवढे बोलून पुन्हा त्याचे जे विचार आहेत, त्याचे मत आहेत, अभिवादन करेल आणि एवढे बोलून तर थांबते. जय हिंद. तन्वी म्हणते, धन्यवाद खुदा. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. आता बघा, चंदर म्हणतोय, आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद म्हणजे शिक्षकांचा गट उपस्थित राहणे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन दिले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी यांनी देखील कामामध्ये खूप मदत केली. समजा आपल्याला टेबल लागतोय, त्या टेबलला बेडशीट लागते, त्याच्यानंतर त्याच्यावर फ्लावर पॉट लागतोय, पाण्याची सोय, ग्लास लागतात, तर ही सगळी सोय आपल्याला मावशाच करून देतात. म्हणून त्यांची देखील यांच्या कामामध्ये मदत झालेली आहे, म्हणून त्यांचेही आभार मानतात. म्हणूनच आम्ही त्या सभागृहाची सजावट आणि मंच व्यवस्था व्यवस्थित करू शकलो यांच्या सर्वांच्या मदतीने. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता आणि तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले. मीनन आणि जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली म्हणजे माईक सिस्टीम. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटन दिसत आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटन सुद्धा केलेलं आहे प्रसंगावर, त्यांच्या जीवनावर. कुमुद, संपदा, प्रफुल्ल आणि चिनप्पा यांनी ही प्रसंग चित्र रेखाटलेली आहे. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुद्धा सुरेख झालेली आहे. तसेच आपल्या सर्वांच्या वतीने इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो. कार्यक्रम संपन्न इथे संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. बघा, तर पाळंदूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी बरेच पद्धतीने काय केली, बालसभा संपन्न केली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील, दापोली हा कोकणातील एक शहर आहे, तिथे त्या मुलांनी देखील काय केले, कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले आहे. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमाची काय केली त्याच्यामध्ये भर घातली आहे आणि या वर्गाची काय घातली, बालसभा संपन्न केलेली आहे. त्यात महात्मा फुले आणि आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे काय केलेले, त्यांनी प्रदर्शन बनवले, नाटिका सादर केलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या
जीवनावर काहीतरी कालिका सादर केलेली आहे त्यांनी, आणि काही काही जे प्रसंग आहे त्याचे छोटे तक्ते आणि त्यांनी काय केले, बॅनर्स तयार केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याच वयोगटातील विद्यार्थ्यांनी इथे एक विषय महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवार निर्वाण दिन यांच्या निमित्ताने बालसभा संपन्न केली. शिक्षकांच्या मदतीने बालसभा संपन्न केली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला होता. अनेक शाळांनी त्यांचं कौतुकही केलं. त्याच्यानंतर दापोलीमध्ये पण अशाच प्रकारची बालसभा संपन्न झाली आहे. तर अशा प्रकारे बालसभा हा पाठ इथे घेण्यात आलेला आहे. थँक्यू.